म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की उभं राहणं. एकदा का उभं राहिलं की मग पाऊल टाकणं सोपं जातं. आणि मग आपलं पाऊल ज्या दिशेने आणि जिथे पडेल तिथे आपणच आपला आनंद शोधायचा आणि हा आनंद सर्व दूर पसरवायचा. हे आनंददान फार महत्वाचं. कारण हे आनंददानच आपल्याला परत परत मन मोकळं करायला, सकारात्मक विचार करायला आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासाने पाऊल टाकायला अत्यंत मोलाची मदत करतं. माझ्यासाठी सुखाचा मूलमंत्र, समाधानी आयुष्याचा सुखमंत्र हाच आहे. असो, कविता वाचायची. कविता कोणती वाचणार आहे ते सांगते. पण आजची जी कविता आहे ना, त्या कवितेत आत्ता जे मी काही बोलत होते तसंच सारं काहीसं सांगितलेलं आहे. ती कविता कोणती आणि कवी कोण हे मी सांगणारच आहे. पण त्याआधी माझी नेहमीची अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला देखील माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.